नमस्कार. मन कविता बन या कार्यक्रमात मी वैशाली पंडित तुमचं स्वागत करते. आणि या आस्वादाच्या उपक्रमामध्ये शिक्षकांच्या खास आग्रहानुसार ही एक कवितेची मालिका सुरू करतो आहोत. आणि ही कवितेची मालिका आहे बदललेला जो अभ्यासक्रम आहे इयत्ता 6वीचा त्यातल्या कवितांचा. आणि मला कल्पना आहे की आपले 6वीला शिकवणारे जे शिक्षक बांधव आहेत ते वर्गात जाऊन अतिशय उत्तमरित्या हे शिकवणार आहेतच. पण त्याही पूर्वी जर आपण या कवितेचा आस्वाद घेतला, त्याची माहिती घेतली, त्याचं रचना सौंदर्य, शब्द सौंदर्य, नाद माधुर्य आणि कवीबद्दल थोडीशी माहिती, तर मला नक्कीच विश्वास आहे की वर्गात जाऊन आपण मुलांना कवितेशी समरस जास्त चांगल्या पद्धतीने करू शकणार आहोत. तर सुरुवात करूया. मन कविता बन खास इयत्ता 6वीसाठी ही काव्यास्वादाची मालिका. शिक्षक बांधवांना मला एक असा मुद्दाम सांगायचा आहे की कवितेचं रसग्रहण हे विद्यार्थ्यांना कळावं यासाठी सुद्धा आपण कवीची माहिती किंवा कवितेची जी पार्श्वभूमी आहे ती समजावून घेतली तर आपल्याला उपयोग होतो त्याचा. तर आपण बघूया. आज मी सुरुवात करते आहे ती प्रकाशयात्री. अतिशय सुंदर कविता आहे प्रकाशयात्री आणि त्याचे कवी आहेत कल्याण इनामदार. अतिशय सुंदर नाद माधुर्य असलेली ही कविता. आणि मला विशेष असं वाटलं की कल्याण इनामदार यांच्या बालकविता जास्त प्रसिद्ध आहे. कल्याण इनामदार म्हणजे त्यांचं मूळ नाव काय माहिती आहे का? श्रीपाद दिगंबर इनामदार. आणि 5 फेब्रुवारी 1928ला त्यांचा जन्म झाला. आणि खामगाव, लातूर जिल्ह्यामधल्या खामगावमध्ये त्यांचं शिक्षण झालं सगळं. आणि या कवीला मराठवाड्याचे रवींद्रनाथ टागोर असं म्हटलं जातं. अर्थात रवींद्रनाथ टागोरांची उपमा ज्यांना दिलेली आहे ती सार्थ आहे असं त्यांच्या कविता वाचताना मला जाणवलं. रवींद्रनाथ टागोर हे निसर्गाचे कवी होते, मुलांचे कवी होते आणि बिनभिंतीच्या शाळेमध्ये शिकण्यावर त्यांचा भर होता. आणि अर्थातच त्यांच्या शाळेमध्ये पाखरांवरती, फुलांवरती, ताऱ्यांवरती, वाऱ्यांवरती अनेक कविता आणि अगदी शब्द शिकवताना सुद्धा टागोरांनी इतकं सुंदर त्या शब्दांची वळणं शिकवलेली होती कवितेतून. आणि नेमकं कल्याण इनामदार यांनी सुद्धा तेच केलेलं आहे कवितेमध्ये. ह्या प्रकाशयात्री तर आपण बघणारच आहोत, पण त्याच्यापूर्वी अजून एक कविता सुद्धा आपण त्यांची बघणार आहोत. या कल्याण इनामदारांनी 75 पुस्तकं लिहिलेली आहेत कवितांची आणि त्यातली 45 खास बालकांसाठी. सोपं नाही बालकांसाठी कविता लिहिणं. आकाशवाणी, दूरदर्शन या ठिकाणचे ते गाजलेले कवी होते आणि त्यांनी आपल्या कवितांनी मुलांना मंत्रमुग्ध करून सोडलं होतं. अनेक कवितांना चाली लागलेल्या आहेत, त्याची गीतं तयार झालेली आहेत. आणि असे हे कल्याण इनामदार हे स्वतःच एक मला असं वाटतं की प्रकाशयात्री आहेत मुलांच्यासाठी. तर एक गंमत बघा, त्यांनी शब्द लालित्य शिकवण्यासाठी, शब्दांची ओळख करून देण्यासाठी एक कविता लिहिली आहे. आणि मला प्रकाशयात्रेच्या आधी मुद्दाम त्यांची ओळख म्हणून ही कविता तुम्हाला वाचून दाखवावीशी वाटते. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. म्हणजे व्यंजन आणि स्वर, स्वर किती हळवे, नाजूक, कोमल आहेत हे मुलांना सांगण्यासाठी त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ. विरामचिन्हांची ही होती सोबत वरचे वर, विरामचिन्हांची ही होती सोबत वरचे वर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान. म्हणजे बघा व्यंजनं अशी कठोर व्यंजनं असतात ना. एखाद्याची धुसफूस सुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा सुख दुःखाचे भान.
मधले अंतर कुरवाळा या रेघांचे छप्पर. मधले अंतर कुरवाळा या रेघांचे छप्पर. अहो सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा. वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. अवती भवती झिरपत राही गाणे काळीजभर. सुंदर सुंदर शब्दांचे हे सुंदर सुंदर घर. ज्यांनी शब्दांवरती इतकं प्रेम केलेलं आहे ना, आणि ते शब्द मुलांना सुंदर घरासारखे आहेत अशी ओळख करून दिलेली आहे, तर तो कवी किती हळव्या मनाचा असेल. आणि बरं का, हळवे हळवे ही शब्दजोडी या कवीची फार आवडीची दिसते. तर आपण प्रकाश यात्री बघूया. आणि अतिशय सुंदर कविता 6वीच्या मुलांसाठी पाठ्यपुस्तकात आहे. प्रकाश यात्री. बालक आम्ही प्रकाश यात्री गगन चितारू नवे. बालक आम्ही प्रकाश यात्री गगन चितारू नवे. फूल पाखरा परी आम्हासी पंख मोकळे हवे. कळ्या कळ्यांचे गेंद होऊनी हसता हसता झुलू. रंग वेगळे तरीही एका फांदीवरती फुलू. धरेच सांगू आकाशाचे नाते हळवे हळवे. अंधारातून नेऊ अवघी वाट प्रकाशाकडे. ताठ उभारू आम्ही आमच्या पायावरती खडे. तेजोमय होतील उद्याला लुकलुकणारे दिवे. फुलपाखरा परी आम्हासी पंख मोकळे हवे. हात हाताशी घेऊन घडवू इतिहासाची पाने. हात हाताशी घेऊन घडवू इतिहासाची पाने. स्वर उंचावून गाऊ इथल्या मातीचे गाणे. घुमवू नारा घुमवू वारा सर्व बांधवांसवे. बालक आम्ही प्रकाश यात्री गगन चितारू नवे. गगन चितारू नवे. इतकं सुंदर बालकांसाठीची प्रार्थना किंवा बालकांसाठीची आशा अपेक्षा व्यक्त केलेली आहे. एकतर मला कौतुक करायचं आहे की या चित्रकारांचं सुद्धा त्याच्यात जी चित्र दाखवलेली आहेत की ही बालकं एकमेकांचा हात धरून नाचत आहेत. आणि इथे हे जे सगळे AI लिहिलेलं आहे, अंतरिक्ष यान आहे, झाडं आहेत, निसर्ग आहे, हे सगळं की नाही की आपल्या मुलांच्या भोवतीचं पर्यावरण, त्या मुलांच्या भोवतीचं वातावरण हे कसं असलं पाहिजे ही बालकांची अपेक्षा आहे. ही बालकांच्या मुखातून कवी आपल्याला सांगतोय. प्रकाश यात्री. अहो इतका सुंदर शब्द आहे हा. प्रकाश यात्री म्हणजे प्रकाशाकडे जाणारे प्रवासी. दोन्ही अर्थ होतात की आम्ही प्रकाशातले प्रवासी आहोत आणि प्रकाशाकडे जाणारे सुद्धा आम्ही प्रकाश यात्री आहोत. यात्रा करतो आहोत. हे नुसता प्रवास नाहीये, हे यात्रा आहे. अशा सुंदर तीर्थस्थळाकडे जाणारी यात्रा. तीर्थस्थळ कुठलं? यशाचं, आनंदाचं तीर्थस्थळ. आणि तिथे आम्ही निघालेलो आहोत. अशा प्रकाशाचे आम्ही यात्री आहोत. मग आम्ही गगन चितारू नवे. गगन तर पूर्वापार आहे, आकाश पूर्वापार आहे, पण तरीही त्या गगनात सुद्धा आम्ही आमच्या काही आठवणी, आमच्या काही स्मृती, आमची काही कार्य अशी त्या गगनाला भिडतील अशी आम्ही यश संपादन करणार आहोत. ते नवे गगन चितारू. आमचं प्रत्येकाचं आभाळ वेगळं असेल, प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं असेल आणि त्या नव्या क्षेत्रामध्ये आम्ही सगळेजण काम करणार आहोत. पण त्यासाठी आम्हाला काय हवंय? फुलपाखरांसारखं आम्हाला बागडता यायला हवं. आम्हाला निर्बंध नकोत, बंधनं नकोत. आम्हाला ज्या फांदीवर बसावंसं वाटेल, जिथे आम्हाला जावंसं वाटेल तिथे आमच्या पंखांनी आम्हाला उडत जायची मुभा असली पाहिजे. निर्बंध असता कामा नये. मग आम्ही काय करू? कळ्या कळ्यांचे गेंद होऊनी हसता हसता झुलू. झुलू या क्रियापदामध्ये सुद्धा ना एक आनंदाचा भाव आहे की आम्ही इथे स्वस्थ बसणार नाही आहोत. आम्ही आनंदाने इकडे तिकडे इतस्ततः बागडू, हसू. आमचा आतला आनंद आम्ही त्या कळ्या फुलांमध्ये भरून घेऊ. रंग वेगळे तरीही एका फांदीवरती फुलू. अर्थातच खूप गहन आशय आहे या ओळीला की आमचे प्रत्येकाचे रंग वेगळे, भाषा वेगळे आहे, जाती धर्म वेगळे असतील तरीही एका भारताचे आम्ही नागरिक आहोत. एका फांदीवरती फुलू. फुलणार आहोत आम्ही.
म्हणजे नुसतेच उरणार नाही, तर आमची वाढ होणार आहे, विकास होणार आहे, कळीचं फुलात रूपांतर होणार आहे. म्हणजे कळ्यांचे गेन झाले तरी आम्ही एका फांदीवरती फुलणार आहोत सगळे. आमचा सुगंध कीर्तीचा, आनंदाचा, यशाचा सुगंध हा जाही दिशामध्ये दरवळणार आहे. धरेच सांगू आकाशाचे नाते हळवे हळवे. किती सुंदर जोडी आहे ही, हळवे हळवे. हे दोनदा आल्यामुळे काय झाले, ही जी संवेदनाशीलता आहे. धरेच सांगू, धरणीला तर आकाशाचं नातं हळवं म्हणजे काय सांगू, तर धरणीची जी उपज निर्मितीची जी तिची शक्ती आहे, ती शक्ती आकाशातून पडणाऱ्या पावसावर अवलंबून आहे. आणि आम्ही जर धरेचं रक्षण केलं तर नक्कीच हा पाऊस, हा निसर्ग, हा धरेला सांभाळणार आहे. आणि आम्ही हे सांगू म्हणजेच आम्ही पर्यावरणाचं रक्षण सुद्धा करू. आम्हाला कल्पना आहे या गोष्टीची. इतर सगळ्या साधनांना हाताशी घेऊन आम्ही आमचं ज्ञान मिळवू आणि आमच्या ह्या धरेला सुजलाम सुफलाम करू. अंधारातून नेऊ अवघी वाट प्रकाशाकडे. कसला अंधार आहे आता, आता घरोघरी दिवे आहेत आणि सगळीकडे चमकणारा प्रकाश आहे. हा प्रकाश नव्हे, अज्ञानाचा असेल, गैरसमजुतीचा असेल, भेदाभेदाचा असेल, भ्रष्टाचाराचा असेल. या सगळ्या अज्ञानातून आम्ही प्रकाशाकडे अवघी वाट चालणार आहोत. आम्हाला हे सगळे नकोसे असणाऱ्या गोष्टी समाजामधल्या घालवून टाकायच्या आहेत, तर आम्ही प्रकाशाकडे जाणार आहोत. ताठ उभारू आम्ही आमच्या पायावरती खडे. आता त्यांनी दोन शब्दांचा वापर ह्या ओळीत केला, ताठ आणि खडे. देहबोली, ज्याला इंग्लिशमध्ये पॉस्चर म्हणतात, की एखाद्या कामासाठी सज्ज झालेला मनुष्य, त्याचं पॉस्चर वेगळं असतं. तर कल्पना करा, सैनिक पवित्रा घेऊन उभा आहे गोळी झाडण्याचा, तर त्याचं जे पॉस्चर आहे की नेमका त्याला निशाणा कुठला साधायचा आहे, त्याचा हात कसा असला पाहिजे, ट्रिगरवरती त्याचं बोट कसं असलं पाहिजे, याला पॉस्चर म्हणतात. मग आम्ही आमची जी देहबोली आहे, देहाची ठेवण आहे आमच्या, ही कशी आतून आम्ही सबळ होणार आहोत, आत्मबळ मिळवणार आहोत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही आमच्या पायावरती ताठ उभे राहणार आहोत. आम्हाला कोणाचाही आधार, परक्या गोष्टींचा आम्हाला आधार लागणार नाही. म्हणजेच आम्ही आमचे व्यवसाय, नोकरी धंदे आम्ही शोधू. आम्ही कुठेही त्यावर कोणाही वरती अवलंबून राहणार नाही आहोत. किंवा शिक्षण झालेलं आहे, आता मला नोकरी नाही, काय करू, असं न करता समस्येतून मार्ग काढणार आहोत. आम्ही उभे राहणार आहोत, स्वावलंबी होणार आहोत. किती सुंदर कल्पना त्यांनी या ओळीतून सांगितलेली आहे. तेजोमय होतील उद्याला लुकलुकणारे दिवे. असतील सुरुवातीला अगदी छोट्या प्रमाणामध्ये आमचे उद्योगधंदे असतील, छोटं काम असेल आमचं, अगदी आमच्यापुरतं असेल, तरीही उद्याला हेच तेजोमय होणार आहे, हेच मोठं होणार आहे. आणि आमच्या कार्याचा उपयोग समाजाला इतका होणार आहे की आमची कीर्ती, आमचं यश, आमची प्रसिद्धी ही समाजापर्यंत जाणार आहे. हात हाताशी घेऊन घडवू इतिहासाची पाने. इतकं सुंदर आशावाद आहे हा. माणसाला भूतकाळ असतो, पण राष्ट्राला इतिहास असतो. याचाच अर्थ सगळ्यांनी मिळून केलेलं कार्य किंवा एखाद्या नेत्याच्या नेतृत्वाखाली केलेलं कार्य जेव्हा समाजाला उपयोगी पडतं, काहीतरी बदल घडतात, सकारात्मक बदल घडतात, तेव्हा इतिहास घडतो. आणि इतिहासाला जर आदर्श मानला तर इतिहासात घडलेल्या चुका सुद्धा आपल्याला सुधारता येतात. ही मुलं असं म्हणतायत की आम्ही हात हाताशी घेऊन मुळात आम्ही सहकार्याने असं काहीतरी काम करू की इतिहास घडेल. उद्याच्या पिढीला सांगायला आमच्याकडून चांगलं काम घडलेलं असेल. स्वर उंचावून गाऊ इथल्या मातीचे गाणे. काय आहे आमच्या देशामध्ये, काय नाही हो, एवढं शिकून उपयोग काय, असे जे तक्रारी येतात ना, या आमच्याकडे सगळी दलदल आहे, अस्वच्छता आहे, भ्रष्टाचार आहे. हे आमच्या मातीचं जो प्रसिद्धी सगळीकडे चाललेली कुप्रसिद्धी, ती आम्हाला करायची नाहीये. तर आम्ही इथल्या मातीचं गाणं इतकं स्वर उंचावून गाणार आहोत की आमची माती इतकी सुपीक आहे, इतकी स्वावलंबी आहे आणि यशस्वी आहे, आम्हाला अभिमान आहे, ह्याचं गाणं आम्ही गाणार आहोत. घुमवू नारा घुमवू वारा सर्व बांधवांसवे. प्रत्येक शब्द कवीने इतका विचारपूर्वक योजलेला आहे
की नुसतेच नारे, नुसतीच घोषणाबाजी आम्ही करणार नाही आहोत. नुसतं भारत माता की जय म्हटलं की आम्हाला मिळालं सगळं, आमची देशभक्ती कळली, असं ह्या मुलांना नाही म्हणायचं आहे. तर आमचे जे नारे असतील, आमच्या ज्या घोषणा असतील, ह्या घुमल्या जातील, ह्या सगळीकडे पसरल्या जातील आणि त्या पसरल्यामध्ये कोणताही आवेश नसेल, आविर्भाव नसेल, तर सत्यता असेल. सर्व बांधवांसवे प्रतिज्ञा करतो, सारे भारतीय माझे बांधव आहेत. बांधव ह्याच्यामध्ये स्त्री पुरुष बंधू भगिनी सगळेच येतात. बांधव, सगळ्या बांधवांना एकत्र घेऊन पुढे जाणार आहोत. म्हणून हे प्रकाश यात्री इच्छा व्यक्त करतायत आणि ही इच्छा कल्याण इनामदार यांनी मुलांच्या मुखातून व्यक्त केलेली आहे. एक अतिशय सुंदर कविता आपल्यापर्यंत आलेली आहे. धन्यवाद.